जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर. रशिया चीनच्या नाकेबंदीसाठी ग्रीनलँडचा वापर. डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन. जगातील राजकारण आता अशा वळणावर आलंय ज्या ठिकाणी कुठल्याही क्षणी तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते. अमेरिकेनं एकाच वेळी 2 आघाड्यांवर युद्ध पुकारण्याचे संकेत दिलेत. एकीकडे आर्कटिकमधील ग्रीनलँड आणि दुसरीकडे मध्य पूर्वेतील इराण. या 2 ठिकाणांवरून अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यात थेट संघर्ष सुरू झालाय. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत अमेरिकेनं डेन्मार्कला उघडपणे सुनावलंय. ग्रीनलँड सांभाळणं त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँडच्या माध्यमातून रशिया आणि चीनची नाकेबंदी करायची आहे. आर्कटिक क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी ग्रीनलँड हे अमेरिकेसाठी सर्वात मोठं हत्यार ठरणार आहे. दुसरीकडे इराणमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा घेत अमेरिका तिथं लष्करी कारवाईच्या तयारीत आहे. ट्रम्प प्रशासनानं इराणमध्ये सत्तापालट करण्याचा इरादा स्पष्ट केलाय. या परिस्थितीमुळे जगाचे 2 गट पडलेत. एकीकडे अमेरिका आणि त्यांचे मित्र, तर दुसरीकडे इराणच्या पाठीशी उभे राहिलेले रशिया आणि चीन. या 2 आघाड्यांवरील संघर्षामुळे रशिया आणि चीनला गुडघ्यावर टेकवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. तज्ज्ञांच्या मते ही केवळ 2 देशांमधली चुरस नसून तिसऱ्या महायुद्धाची चाहूल आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.